अरे काय फालतुगी नाही हा. स्वतःच सांगता स्वतःच विसरता. ते तरफदारचं काही आठवत नाही. आता हे आठवत आहे तर तुम्ही पलटी मारता. मी नाही करणार तुमच्यात. युवराज बाकीचं सगळं विसरा, प्रथम याला आवरा. मैं उधर ढूंढ के आता हूँ. तब तक ये लकड़ा निकाल के रखना. चलो. बाई वाड्यातून जा या नाटकाचा मी लेखक दिग्दर्शक. गाणीसुद्धा मीच दिली, त्यातली 3 गाणी आणि याची वेशभूषासुद्धा मी केलेली आहे. तर या नाटकाबद्दल सांगायचं असं आहे ना की हे नाटक सिनेमॅटिक आहे. म्हणजे आपण याला 70 mm नाटक म्हणू शकतो. कारण यात तेवढंच ते हॉरर आहे, तेवढाच विनोद आहे, तेवढाच सुपरफास्ट आहे. आणि तो जो गोंधळ त्या पात्रांचा, म्हणजे म्हटलं की याच्यात 6 कलाकार आहेत. म्हणजे हे प्रत्यक्ष 6 पात्र आणि 6 अप्रत्यक्ष पात्र, आणि यांचा एक वेगळा गोंधळ या नाटकामध्ये आहे. आणि तेवढंच विनोदी आहे, तेवढंच फास्ट आहे, तेवढंच हॉरर आहे, तेवढंच गमतीशीर आहे, तेवढंच थोडंसं रोमॅन्टिकसुद्धा आहे. म्हणजे या नाटकात तुम्हाला ती सगळी मेजवानी ज्याला आपण म्हणतो, जो सगळा मसाला ज्याला आपण म्हणतो आहे, सगळं या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकाला हे नाटक आवडू शकतं. अगदी म्हणजे कंप्लीट फॅमिली तुम्ही नाटक बघू शकता, असं हे नाटक आहे. ह्या नाटकाची संकल्पना म्हणजे मला काहीतरी बरेच दिवस वेगळं करायचं होतं. आपण रंगभूमीवर आज मी बरीच नाटकं केलेली आहेत, सध्या नाटकं चालू आहेत, आपण बघत असतो. मग यात मला असं वाटलं की अरे एखादं असं नाटक आपण करून बघूया का की ज्याच्यात काहीतरी थोडंसं वेगळं असेल, जे विनोद पण असेल, त्याच्यामध्ये थोडंसं हॉरर पण असेल, आणि असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड असेल जे कलाकारांना करण्यासाठी खूप कठीण आहे पण प्रेक्षकांना बघताना मजा येईल, जे कलाकारांना चॅलेंजिंग आहे, खूप डिरेक्टरला चॅलेंजिंग आहे. आणि असं आम्ही करायचं ठरवलं आणि मग हे नाटक मी त्याच्यातून लिहित गेलो. मग 6 महिने हे नाटक मला लिहायला लागले आणि 3 महिने आम्ही या नाटकाच्या तालमी केल्या. तेव्हा कलाकारांना कळलं ओके हे नाटक असं असं करायचं आहे. आणि हे काय आहे, हे 3 महिने तालमीला का लागले हे तुम्हाला नाटक बघितल्यानंतरच समजेल. कारण या नाटकाचा टेक्निकल भाग जो आहे, म्हणजे तुमचं सेट असेल, लाईट असेल, म्युझिक असेल, याचेसुद्धा टायमिंग असेल जसे आपण एखाद्या सिनेमामध्ये बघतो असं याच्या टायमिंग आहे. सो हे तुम्हाला नाटक बघितल्यावरच समजेल. बाई वाड्यावर या हे तर सगळ्यांना माहितीच आहे, सर्वश्रुत आहे, सर्वज्ञ आहे की हे कोणाचा डायलॉग आहे, सगळ्यांना माहिती आहे. सो ह्याच्या अगदी उलट, म्हणजे बाई वाड्यावर आली आहे तर तिला जायला आपण सांगतो की बाई वाड्यातून जा, हे अगदी त्याच्या विरुद्ध आहे. म्हणून ते त्यांचं वाक्य वाडा, बाई ह्या सगळ्या कॉमन गोष्टी, म्हणून आम्ही निळूभाऊंना हे नाटक समर्पित केलेलं. म्हणजे ह्या नाटकाचं वैशिष्ट्य आहे की बरेच काही व्यक्ती आहेत ज्या नाटक बघायला आल्या होत्या किंवा काही प्रतिष्ठित माणसं ते नाटक बघायला आले आणि त्यांनी इंटरवल पॉईंटला आल्यानंतर ते इतके होल्ड झाले की नाही नाही थांबा आम्हाला ते बघायचं आहे. पण काही प्रयोगांना असं झालं आमच्या की काही जणांना ते बघता नाही आलं होतं इंटरवलनंतर, त्यांना काही पर्सनल कामामुळे जावं लागलं. सो ते परत आले की नाही आम्हाला ते बघायला नाही मिळालं होतं, आम्ही नाही मिस करू शकत, ते काहीतरी वेगळं आहे. जसं जसं नाटकाचा इंटरवल जवळ येतो तसं तसं नाटक वेगळ्याच नोटला सुरू होतं आणि ती क्युरियोसिटी राहते. बरं इंटरवल नंतरसुद्धा नाटक जे सुरू होतं ते खूप वेगळ्या पद्धतीने सुरू होतं आणि पुन्हा आपण त्याच नोटला येतो. ही एक वेगळी जर्नी या नाटकाची आहे, त्यामुळे ती अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की या. दिगंबर नाईक यांच्याबद्दल सांगायचं तर की त्यांची आपण बरीच नाटकं पाहिलेली आहेत, विनोदी पाहिलेली आहेत. मालवणी हा त्यांचा बाज आहे, म्हणजे आता मालवणी किंग आपण त्या माणसाला म्हणू शकतो दिगंबर नाईक यांना. हे नाटक त्यांच्यासाठीही वेगळं होतं की याच्यात ते मालवणी बोलत नाही. ह्या नाटकात ते आपली जी प्रमाण भाषा आहे त्या भाषेत हे नाटक आहे, पण तेवढंच त्यांच्यासाठी चॅलेंजिंग आहे. दिगंबर दादासोबत रिहर्सल करताना म्हणजे एवढा अनुभवी आणि सिनियर नट आहे, आम्ही एकत्र पहिल्यांदा काम करतो आहे, तसं असून सुद्धा दिगंबर दादाने हे नाटक समजून घेतलं की संकेत काय तुला म्हणायचं आहे, की अच्छा असं आहे का, ओके थांब आपण असं करूया. आणि तो जसं जसं नाटकाचं जी जातकोळी आहे, जी प्रोसेस आहे त्यानुसार तो दिगंबर दादा मोल्ड होत गेला. त्याच्या अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला की नाही हे आपण असं करायला हवं, हे असं करायला हवं, एखादा पंच असा आपण घ्यायला हवा, त्याची ती एनर्जी, तो टायमिंग, हा सगळ्या कलाकारांना आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा दिगंबर दादाच्या अनुभवाची खूप मदत झाली. तर नाटकाच्या नेपथ्याबद्दल काय सांगाल? नाटकाचं नेपथ्य म्हणजे नाटकाचा जीव आहे आणि हे नाटकाचं नेपथ्य हे एक कॅरेक्टर आहे ॲक्च्युली. कारण एक प्रकार आहे या नाटकामध्ये, जेव्हा काही गोष्टी घडतात, जे मी मगाशी म्हटलं की अप्रत्यक्ष काही पात्र आहेत ती जेव्हा येतात किंवा काही, तेव्हा वाडासुद्धा रिॲक्ट होतो त्या बाकीच्या 6 पात्रांसोबत. त्यामुळे वाडा हे एक 7वं पात्र आहे, तो काय रिॲक्ट होतो आणि कसा रिॲक्ट होतो ह्याच्यासाठी तुम्हाला नाटक बघावं लागेल. मी प्रेक्षकांना पुन्हा तेच सांगेन की वेगळं नाटक जे तुम्हाला 2 तास धमाल मनोरंजन सिनेमॅटिक अनुभव देईल आणि तेवढंच तुम्हाला हॉरर, तेवढंच फ्रीजिंग आणि महत्त्वाचं म्हणजे विनोदी आहे. त्यामुळे तुम्हाला मेंदू बाजूला ठेवायची गरज नाही, तुम्ही अलर्ट राहिल्या नाटकामध्ये, प्रत्येक गोष्टीत तुम्ही इन राहिल्या नाटकामध्ये, ही माझी गॅरंटी.
नाही, ज्यांना हवं ते नक्कीच घेऊ शकतात. हे आम्ही सध्या आमच्या टीमपुरतं छापलेलं आहे. सो जर कोणालाही टी शर्ट हवं असेल तर तुम्ही आमच्या जे नंबर तुमच्याकडे आहेत जाहिरातीवर, निर्मिती जे प्रयोगासाठी संपर्क जे आहेत, निर्मिती प्रमुख आहेत, त्यांच्याशी संपर्क करा. हे टी शर्ट तुम्हाला नक्की मिळेल आणि तुम्ही वापरू शकता. आता शाल काढली कोण? या वाड्यातील 6 भूतांपैकी एक. काय? हो, या वाड्यात भूत आहेत. नमस्कार, मी भावेश टिडवळकर. आमचं बाई वाड्यातून जा हे नाटक बेसिकली रंगनाथ निर्मित, अर्चना थिएटर्स निर्मित आणि संकेत तांडे लिखित दिग्दर्शित नाटक आहे. नाटक फार धमाल आहे. पहिल्यांदा ॲक्च्युली अशा प्रकारचं नाटक अनुभवायला मला मिळतं आहे. हॉरर कॉमेडी असं नाटक आहे आणि गंमत म्हणजे जितकी पात्रं आहेत नाटकामध्ये ती सगळी दुहेरी भूमिकेत आहेत. म्हणजे एकदा नॉर्मल व्यक्तिमत्व म्हणून आणि पुन्हा त्यात त्यांच्या अंगात जेव्हा भूतं जातात तेव्हा त्यानंतर ते जे पात्र करतात ते एक बघण्याजोगं आहे. आणि विशेष म्हणजे 6 पात्र आहेत. दिगंबर नाईक मुख्य भूमिकेत आहेत, सोनाली पाटील अभिनेत्री म्हणून मुख्य भूमिकेत आहेत, बाकी मी भूषण घाडी आणि दीपा माळकर, वैभव पिसाट असे आणखीन बहुरंगी भूमिकेमध्ये आहोत. तर माझ्या पात्राबद्दल स्पेशल सांगायचं तर मी या नाटकात डॉक्टरची आणि एक वसाडेश्वर म्हणून आहे. बेसिकली स्टोरी अशी आहे की हा एक पुरातन वाडा आहे आणि वाड्यात, एका जुन्या वाड्यात 6 लोक कशी चुकून भेटतात आणि अडकतात आणि ते अडकल्यामुळे काय गोंधळ होतो आणि या सगळ्याबद्दलची स्टोरी आहे. म्हणजे माने मला डॉक्टर म्हणून इथे घेऊन येतात. मानेंचं पात्र दिगंबर यांनी केलेलं आहे. ते डॉक्टर म्हणून मला इथे घेऊन येतात आणि जे वाड्यात गमती घडतात त्याच्यावरून जो काही गोंधळ निर्माण होतो, मग ते सगळे वाड्यात कसे अडकतात आणि मग इथून बाहेर निघण्यासाठी काय युक्त्या लढवल्या जातात, हे बेसिकली नाटक आहे. पूर्ण स्टोरी सांगू शकत नाही, तुम्हाला ते थिएटरमध्ये बघूनच आवडेल बघायला. गोंधळ झाला. बरं, हा वाडा आहे ना, वाडा तुम्हाला अर्जंटमध्ये विकायचं. तुमच्याकडे केवढे पैसे तेवढे द्या आणि वाडा घेऊन जा. घेऊन जा काय? अहो म्हणजे घ्या, तुम्ही घ्या, मी जातो असं म्हणायचं होतं मला. अहो पण अजून वाडा बघितलाच नाहीये. अहो मग एवढा वेळ काय करत होता? उघडा डोळे बघा नीट. ABP माझा. काय? हो, ए पासून पी पर्यंत, पुन्हा पी पासून ए पर्यंत सगळा वाडा माझाच आहे. त्या काही चला. नमस्कार, मी वैभव पिसाट. मी बाई वाड्यातून जा या नाटकात वाडेकर नावाची भूमिका करतोय, जो वाड्याचा मालक असतो. आणि एक योगायोग असा जुळून आलाय की मी या नाटकाचं नेपथ्य सुद्धा मीच केलं. म्हणजे हा वाडा सुद्धा डिझाईन मीच केलेला आहे. त्यामुळे खूप छान योगायोग जुळून आलाय. आणि तुम्हाला खरं सांगतो, आम्ही या नाटकामध्ये खूप धमाल करतो, मज्जा करतो. आणि ॲक्च्युली नाटकाबद्दल सांगायचं झालं तर या नाटकामध्ये म्हणजे एक इतिहास असतो, त्याच्यामुळे पुढच्या घटना घडत जातात अशा पद्धतीचं आहे. पण त्याच्यामध्ये सगळी गंमत, नुसतं असं काही सिरियस किंवा अशा पद्धतीचं नाही आहे. खूप गंमत आहे. तुम्ही या नाटकाला मजा करा, एन्जॉय कराल तुम्ही. खूप धन्यवाद. हे नाटक इतिहासावर म्हणजे प्रॉपर इतिहास असं नाही, एक काहीतरी पार्श्वभूमी आहे त्याला आणि त्याच्यातून एक हॉरर कॉमेडी अशी घडते आणि तुम्हाला हॉररही अनुभवायला मिळेल आणि एंटरटेनमेंटही होईल. दिगंबर सर आणि बरेच दिग्गज आहेत, तर कसा अनुभव आहे? दिगंबर दादा आणि म्हणजे दिगंबर दादा तर एवढा सिनियर आहे आमच्यासाठी. म्हणजे आम्ही खरं तर त्यांना सरच म्हणतो, पण ते आम्हाला कधीच असं हे करू देत नाहीत की अरे काय तू असं अजिबात नाही. ते आम्हाला खूप स्पिरिट देतात आणि आमचा प्रयोग दर वेळेला रंगतो. तुम्ही या आणि खूप अनुभवात होते सगळं. नाटक ॲक्च्युली मी लहानपणापासूनच नाटक करतो, म्हणजे शाळेत असल्यापासूनच. ॲक्च्युली संकेत दादा माझा लहानपणापासूनच म्हणजे त्यांनीच मला शिकवलेलं आहे सगळं. आणि त्याच्याच नाटकात मला काम करायला मिळतं, ही खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी खूप एन्जॉय करतो नाटक करताना. 100 अधिक 50. बरं असं नाही की 100 अधिक 50 म्हणजे 150. 350 पण 150 होतात. मी तर असं पण ऐकलंय की 6 वेळा 25 पण 150 होतात. तुम्हाला हवं ना तर तुम्ही 275 घ्या. वाड्याबद्दल सांगताय ना? सांगतो. थांबा. पण ही महत्वाची माहिती आधी लिहून ठेवतो नाही का?